प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना मोठी तत्परता दर्शवावी लागते. त्यातच अनेक जण शासकीय निमशासकीय सेवेमध्ये आपले कर्तव्य बजावतात. तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर माझ्या सैनिकांचं शासकीय सेवेतील कार्य हे उल्लेखनीय, नियोजनबद्ध आणि प्रामाणिकपणाचं राहिलं असून त्यांच्या देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठता या बाबी कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी मराठवाडा माझे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष, माझे सैनिक नगर परिषद उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्या वतीने माझे सैनिक संघटनेच्या प्रांताध्यक्षपदी नव्याने निवडून आलेले मंडळ अधिकारी हय्यूम पठाण यांचा सत्कार व दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केला. यावेळी नायब तहसीलदार मारुतराव जगताप, समीर पोहणे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, तलाठी गोपाळ माने यांच्या प्रमुख उपस्थिती होती. भोकर तालुक्यातील पांढुर्णा येथील मूळ भूमिपुत्र हय्यूम पठाण यांचा कौटुंबिक वारसा सैनिकांचा असून देशसेवेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे, असे गौरवोद्गार देखील मान्यवरांच्या वतीने यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्य संयोजक माझे सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी आयोजकांची सविस्तर भूमिका विशद केली. यावेळी माझे सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत लोरगे, देवराव चंदते, मारुती गुंठे, जिल्हा मार्गदर्शक प्रभू घोंगडे, संघटक राजाराम हाळदे, ज्येष्ठ माजी सैनिक माधव पवार, शशिकांत मोडवान, चांद साहेब, वीर सैनिक संघटनेचे ग्रुप अध्यक्ष विकास बलफेवाड, बालाजी गव्हाणे, तालुका संघटक सुनील संदते, साईनाथ राठोड, साहेब रावणे, विद्याधर तहकीक, शेख फारूक, गोविंद तैलंगे, देवीदास पवार, फारूक शेख या माजी सैनिकांचे ज्येष्ठ पत्रकार अजगर हुसेन, जयराम वणे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चंदते, पत्रकार संतोष पाटील गाडे, मनोज कमटे, प्रल्हाद मस्के, अतिक अहमद, शेख शमशुद्दीन, दमदादा कांबळे, अब्दुल रजाक, साहेबराव गागलवाड, संतोष दर्शनवाड, साहेबराव हसरे, हाफिज कुरेशी यांच्यासह अन्य पत्रकार व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले, तर आभार राजाराम हळदे यांनी मांडला. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. तर मंचावर उपस्थित आपले आजचे सर्व सन्मान्य व्यक्ती गोडसे साहेब असतील, देवदे साहेब असतील, आपले माजी सैनिक पदाधिकारी असतील, तसेच आमचे सर्व पत्रकार बंधू असतील आणि आजची जी आपली सत्कार मूर्ती आहेत पठाण साहेब असतील. तर प्रथमतः आम्ही त्यांचं आमच्या स्तरावरती तर कौतुक केलेलंच आहे. जेव्हा आम्हाला ही बातमी कळाली की ते या संघटनेचे अध्यक्ष झालेले आहेत, तर माजी सैनिकांचं पुनर्नियुक्ती करून जेव्हा आपण शासन स्तरावर नियुक्ती करतो त्यावेळेस त्यांचे काही जे प्रॉब्लेम असतील किंवा हे असतील तर त्यासाठी एक वेगळी संघटना स्थापन करण्याची कल्पना त्यांनी फाउंडर मेंबर आहेत, आता त्यांचं मी ऐकू लागलो आणि ते त्याचे अध्यक्ष आहेत. ही मग आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. प्रथमतः तर मी थोडा उशीर सांगतो देवदे साहेब की थोडा लेट झाला. ऍक्च्युली फरक असा, हाच एक मोठा फरक आहे सिव्हिल मध्ये आणि मिलिटरीमध्ये. त्यांचा मला 3:30 वाजता फोन आला. आता आमची व्याख्या काय असते, 3:30चा कार्यक्रम म्हणजे 4:15 चालू होईल. मग आम्ही काय करतो, तलाठी मंडळाधिकारी पुढे पाठवतो, अरे चालू झाला की सांग, चालू झाला की सांग, चालू झाला की सांग. तर ते सैनिकांच्या याच्यामध्ये 3:30 म्हणजे 3:30 असते. ते आता आम्ही थोडे सिव्हिलचे लोक आहोत सर. थोडं विषय होते की तर 2-4 चालत राहतात. त्या खुर्चीवर बसल्यावर अनेक विषय पाहायला भेटतात. आणि मी कालच जगताप साहेबालाही सांगू लागलो, म्हणजे सर ते तहसीलदारला मामलेदार म्हणतात बऱ्याच काळामध्ये. आणि जर तुम्हाला माहिती काय, मला माहिती नाही, मामला हा शब्द अरेबिक शब्द आहे आणि मामलाचा अर्थ आहे कॉम्प्लिकेटेड मॅटर्स आणि दार म्हणजे काय, पर्सन हू होल्ड द कॉम्प्लिकेटेड मॅटर्स. म्हणजे द पर्सन हू सॉल्व द कॉम्प्लिकेटेड मॅटर इज अ मामलेदार. कधीच कोणतं सॅटर मॅटर येत नाही, काहीतरी भानगड काहीतरी विषय असतो. तर काही एका रस्त्याच्या केसमध्ये गेलो, तिथेही वाद, ऑफिसमध्ये एक फार जुनी सिव्हिल मॅटर त्याचा विषय चालला होता. तर त्यामुळे थोडं मला यायला इथे या ठिकाणी आपल्या ठिकाणी उशीर झाला. मला एक नेहमी कौतुक माजी सैनिकांच्या बद्दल सांगा असं वाटतं की जे आमच्या सर्व्हिसमध्ये आहेत. मी आतापर्यंत 3-4 तालुक्याचा तहसीलदार होतो, जिल्हाधिकारी कार्यालयात मी काम केलेलं आहे. 99% लोक माजी सैनिकातून जे मी पाहिले, 99.99 मला हरकत नाही की दे आर प्रॉम्प्ट ऑफिसर. म्हणजे विशेष मला या ठिकाणी आता समीरचे कौतुक करायचे. तो पण नौदलामध्ये होता, त्यानं आयुष्यात कधीही इलेक्शन मध्ये काम केलं नव्हतं आणि अतिशय आता संवेदनशील विषय जो आहे ईव्हीएम मशीनचा, तो त्याच्याकडे वापरायला दिला होता. आता मी बाकीचं काही बोलणार नाही, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं ते व्यवस्थित काम काज हँडल केलेलं आहे. आणि मला आनंद आहे, आता निवडणुका झाल्या, तो विषय सगळा संपला, आचारसंहिताही संपली, सांगायला काही हरकत नाही. आपण जेवढं मतदान नोंदवलं होतं मतदानाच्या दिवशी, तेवढंच मतदान आपण काउंटिंग मध्ये काउंट केले. म्हणजे भोकर 85 भोकरचा जर रेकॉर्ड पाहिला तर एकही मताचा आपला जो आहे तो डिफरन्स असा नाही की आपण इथं मतदान सांगितलं, मतदान संपलं इतकं झालं आणि आपण काउंट वेगळंच केलं, असं काही झालं नाही. अतिशय किचकट विषय त्यानं कधी हँडल केला नव्हता ईव्हीएमचा, पण खूप चांगलं त्यांनी म्हणजे प्रॉम्प्ट पद्धतीने काम केलं. तर माजी सैनिकांचा जो आता आमचे कालच 31 डिसेंबर एक आमचे तलाठी रिटायर झाले.
आपल्या बाबुळगाव म्हणून तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तेही माजी सैनिक होते. एकदम म्हणजे ऑनलाईनच्या कामातही एक्सपर्ट, ऑफलाईनच्या कामामध्ये एक्सपर्ट, लोकांवरती त्यांची कमांड असणार, स्वतः ते आपलं कामं करणार. आणि आमचे पठाण जे आहेत मंडळ अधिकारी, त्यांचंही काम या पद्धतीनंच आहे की ते स्वतः कामं करणार. हा करून घेईल, तो करून घेईल, तो करून घेईल. कारण शासन स्तरावर आपण जेव्हा व्यवस्था बघतो, अनेक लोक असे असतात की आम्हालाच वाटतं की हा कसा इथं आला, तर दुखून चला लागतं सगळ्या लोकांना. 900 काय हे करणारे, 2 कामं करणारे. पण त्यातल्या त्यात असा अनुभव, चला 10 पैकी आता 10 लोकांचा स्टाफ आहे, 4-5 जरी चांगले भेटले तरी ते खूप चांगलं वाटतं. आणि त्यातही मग माणूस विचारतो, बा चला माजी सैनिकातला कोणी, हा हा माजी सैनिक आहे, हा मग कामालाही प्रॉम्प्ट असेल. माझे उमरखेडला मी होतो, तिथले पुरवठ्याचे लोक जो कर्मचारी होता तो माजी सैनिक होता, त्याला तिकडेही पेन्शन भेटायची, इकडेही पेमेंट होतं त्याचा. म्हणजे असं लोक म्हणतात की डबल इकडे आहे, डबल यार, डबल एका चौबल हा विषय वेगळा, पण तो काम ज्या उत्साहानं करायचा त्याची ती कौतुकास्पद त्यांची ती एकंदरीतच पूर्ण गोष्ट आहे. तर पठाणचं पण त्याच अनुषंगानं काम आहे. तर त्याच्याही भविष्याच्या कामासाठी आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्याच्याकडून काम करून घेणार जबाबदारी आम्ही करूनच देऊ. तो काही विषय नाही, पण एक ऍक्टिव्हनेस असतो. आता आता असं आपलं नियोजन चाललंय, अजून तो फायनल झालं नाही, की राज्यस्तरीय ज्या विभागीय महसूल आपल्या क्रीडा स्पर्धा असतात महसूल खात्याच्या, त्यावेळेस नांदेडला घ्यायच्या असा प्रस्ताव विभागीय आयुक्त साहेबांनी शासनाला पाठवलाय. कदाचित तो मंजूर होईल. तर पठाणचं मी काल ग्रुपवर ऐकू लागलो की आमचे जे आदरणीय आरडी सर आहेत, वरदकर साहेब, की आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, तुम्ही तो करा. म्हणजे अशा गोष्टीमध्ये ग्राउंडवरती काम असेल, प्रत्येक वेळेस ग्राउंडला जाणं असेल, प्रत्येक वेळेस लक्ष घालणं असेल, फार कमी लोक आहेत की जे या दोन्ही गोष्टी करतात. म्हणजे माझंच व्यक्तिगत उदाहरण आहे, तुम्ही 3 दिवस तिकडे ग्राउंड कुठे पाहिलेही नाही, कारण आयुष्यात कधीच कोणत्या खेळामध्ये मला काही कधी पारंगतता नव्हती. आणि खूप चांगले लोक खेळणारे आपले असतात, चेअर करायला जाणं किंवा पाठिंबा द्यायला जाणं वेगळी गोष्ट, पण ऍक्च्युअल ते खेळणं आणि ऍक्च्युअल ते काम करणं फार वेगळी गोष्ट आहे. तर पठाणकडे त्या दोन्ही गोष्टी आहेत. तर शेवटी जर पत्रकारिता बंधू या ठिकाणी आहेत, जगताप साहेब आत्ताच म्हणले, तर माझं तर नेहमी स्वातंत्र्य असतं की तुम्ही आमच्या ज्या ह्या आहेत चुका आहेत त्याही तुम्ही आम्हाला निदर्शनास आणून देता, याच्याबद्दल मी माझ्याकडून तुमच्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी कौतुक करतो. काहीही असू द्या, असं म्हणणार नाही की चांगली आणा, वाईट आणा किंवा काहीच नाही. चुकीच्या गोष्टी होतील, जरूर समोर आणा. काही आमच्याकडून चुकलं, जरूर त्याच्यावर टीका करा, कारण ते लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांचं आपण जे चौथा स्तंभ म्हणतो ते कामच आहे. कारण शेवटी 100 विषय आमच्याकडे असतात, कधी आमच्याकडून एखाद्या विषयात दिरंगाई होती, काही विषयात आमच्याकडून लक्ष देणं होत नाही, किंवा काही विषयात आम्ही चुकू शकतो, असं नाही की पूर्ण होणार नाही. तर त्यावेळेस ती गोष्ट सांगणं, व्हॉट्सअप मेसेज करणं. आणि माझं एक सगळ्यांना फक्त एक एवढीच आव्हान देणार आहे की कधी असतं मीटिंग मध्ये असतो, कधी कलेक्टर साहेबांसमोर असतो, कधी एखाद्या प्रकरणात असतो, कधी तर लोक समोर असतात, हिअरिंग समोर असतात. आणि माझं थोडं एक तत्व आहे की आपण जेव्हा ज्युडिशियल प्रोसिडिंग चालवतो, आता आमचे वकील येतात कोणी नाही आहेत, तर ते त्या ह्याला चालवावं. म्हणजे वकील आर्ग्युमेंट करतायत, वकील बोलतायत आणि मग आपण फोन उचलायलो, आपण हे करायलो, ते शक्य होत नाही. तर विनंती एवढीच आहे, काही असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा. नक्कीच त्याची जे काय आमच्याकडे शक्य होईल तो व्हॉट्सअप मेसेज तर कधीही रीड होतो आणि कधी रीड करला जातो. तर मला तो लेट झाला त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मी खूप उशिरा या कार्यक्रमाला आलो. आणि पठाणचं मी खूप खूप आभार आणि कौतुक करतो की असंच त्याच्याकडून उत्तरोत्तर काम माजी सैनिकांबद्दलचं चांगलं व्हावं. आणि मला वाटतं तुम्ही जुनी पेन्शन योजना मागितलेली आहे, त्यांनी जुनी पेन्शन भेटली तर आम्हालाही जुनी पेन्शन भेटेल अशी आम्हाला तुमच्या अशी त्यांच्या मार्फत आमचाही प्रस्ताव जुन्या पेन्शनचा कुठेतरी जावा. कारण आता आपण बघतो की किती दिवस सर्व्हिस करणार आजच्या चेंजिंग काळामध्ये, हे खरंच आहे. तर पेन्शन एक कर्मचाऱ्यांसाठी खूप बेनिफिशियल गोष्ट राहते. तर त्यांनाही आमच्या याबाबत खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाला मला बोलावलं, आग्रहानं दोन्ही साहेबांनी मला कार्य आठवण करून दिली, मी 100% येतो. पण त्यांच्या पण मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तहसीलचे नायब तहसीलदार जगताप साहेब, पुरवठा अधिकारी पोहणे साहेब, तसेच आजचे सत्कार मूर्ती अधिकारी आणि ज्यांची नियुक्ती झाली नव्याने, प्रदेशाध्यक्ष आपले मोहन पठाण साहेब, त्यांनी एक हा कार्यक्रम आयोजित केले. असे या नगरीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष लक्ष्मणरावजी देवरे साहेब, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष स्नेही मित्र कैलासना गोडसे, तसेच आत्ताच ज्यांनी चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सूत्रसंचालन केलं, आमचे सर्वांचे स्नेही जिल्ह्याचे माजी जिल्हा पत्रकार संघाचे संजयजी कोलते, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे हरिहर हुसेन साहेब, मनोजजी कमटे, संतोषजी गाडे आणि पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, सर्व पत्रकारांचे नाव घेण्यावर सर्व पत्रकार मंडळी, माने साहेब, तसेच सैनिक सेवेतील सेवानिवृत्त सर्व सैनिक कर्मचारी, आजचा हा सोहळा खरोखरच सर्वांना
म्हणजे एक मोठा म्हणजे आदर्श देण्यासारखा आहे असं म्हणायला काही वावगट करणार नाही. आता सांगितल्याप्रमाणे मोदी साहेबांनी सांगितलं की मुस्लिम प्रतिनिधित्व करताना एकच माणूस असताना सैनिकांनी हा केला. तर तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की देश सेवेतील काम करणाऱ्या माणसापाशी कुठलाच धर्म किंवा जात हा पंथ कधी झालेला नाही. ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठवाडा संघटनेचे फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष व त्यांचे पूर्ण माजी सैनिक व पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौंते, संचलन करणारे आमचे कोलतेजी, मनोज दादा, अजगर हुसेन साहेब, संतोष पाटील, मस्केजी व सर्व पत्रकार बांधव, रज्जाक भाई, आज खरं म्हणजे साहेबांचे विशेष अभिनंदन करावं लागेल की एक संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व पत्रकार या दोघांचा समन्वय घडवून आणून हा सत्कार घडवलाय. त्याचं विशेष अभिनंदन करतो साहेबांचं. आणि कारण का हे योग येत नाहीत बरोबर. आता पत्रकारांचा आम्ही पत्रकार दिन वेगळा सत्कार केलाय आणि पठाण साहेबांचा वेगळा सत्कार केला असं ते म्हणजे कॉम्बिनेशन झालं नसतं. पण आज असा योग आणला साहेबांनी घडून की एक तर प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आणि पत्रकार बांधवाचा दर्पण दिनानिमित्त हा सत्कार घेऊन आणला म्हणजे साहेबांचं विशेष अभिनंदन करतो. न देता तो जी आर रद्द केला आणि माजी सैनिकाला सामान्य लोकांसारखंच पगार सुरू केला आणि ज्यांना आतापर्यंत पगार घेतलं होतं ते रिकव्हरी सुरू केली. तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला एक व्हायला पाहिजे. मी आणि मेजर कुलते जे सध्या आपण ऐकलं असेल भोसला मिलिटरी स्कूल खूप मोठी नाशिकची, त्यांचे डायरेक्टर होते मेजर कुलते साहेब, त्यांच्याशी भेट झाली आणि आम्ही प्रयत्न केला. 10-15 लोक एक झालो आणि बघता बघता आम्ही महाराष्ट्रातले लोक एकत्रित केले आणि आम्ही एकत्रित होऊन मंत्रालयात गेलो. अजितदादा पवार त्यावेळेस वित्तमंत्री होते, त्यांच्या सैन्यात तो जी आर रद्द झाला होता. त्यांच्याशी अप्रोच केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एकटे येऊ नका, तुम्ही संघटित व्हा. मग आम्ही तात्पुरती संघटना तयार केली आणि तिथे गेलो आणि 6 महिन्यात तो पहिला जी आर आम्ही रद्द करायला लावला. आणि तेव्हाच अख्ख्या महाराष्ट्राला कळालं, सैनिकाला कळालं का संघटित झाल्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही. यांना खरं तर वारसा यांच्या पूर्वजापासून मिळालेला आहे. यांना सैनिक सेवेचा, यांचे आजोबा भारतीय सैन्यामध्ये सैनिक होते, यांचे वडील सैनिक सेवेमध्ये होते, आईचे वडील सुद्धा सैनिक सेवेमध्ये होते, यांचे जावई मुलगी डॉक्टर असलेले सुद्धा जावई सुद्धा यांनी सैनिकच निवडलेला आहे. यातूनच यांच्या नसानसात कशा प्रकारे देशभक्ती भिनलेली आहे हे मी सांगायची गरज नाही, यांचं कर्तृत्वच यांना सांगून जाते. प्रधान साहेब, आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा. तुमच्या सैनिक सेवेतून तुम्ही जे काही शिकलात, वयाने जरी आम्ही तुमच्यापेक्षा थोडेफार मोठे असलो तरी तुमच्यापासून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि पुढे पण आम्हाला असं शिकायला मिळो एवढीच अपेक्षा करतो. आणि आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहोत याचा अर्थ खरं तर हे सैनिक सेवेचं एवढं मोठं पद सामान्य सैनिकांनी कधी आम्ही कल्पनाही केली नाही की त्या पदापर्यंत आमचा एखादा जवान, जो सैनिक सेवेतून सेवानिवृत्त झालेला जवान तिथपर्यंत जाईल. आपल्या माध्यमातून मी एकच विनंती करतो आपल्याला, आपण सैनिक सेवेमध्ये आपण जे त्यावेळेस जो त्रास भोगला तसा त्रास आजच्या नवीन सैनिकाला किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या जवानांना होऊ नये, त्यासाठी आपण आपल्या माध्यमातून जेव्हा केव्हा आपल्या बैठका होतील त्याबाबत आपण चर्चा करावी. सैनिक ईपीएफचा जो सिस्टम आहे, आपल्या सैनिक सेवेतील काही रिझर्व्हमध्ये पूर्वी आलेले लोक आहेत, त्यांच्या योजना या इकडच्या ईपीएफच्या सर्वसामान्य जनतेसारखेच आमचे त्या जवानाच्या व्यथा आहेत, ते पण आपण आपल्या माध्यमातून नक्कीच सोडवावं. आणि सेवानिवृत्तीनंतर जो सैनिक सेवा संपल्यानंतर इकडच्या सिव्हिल सेवेमध्ये जॉईन होऊन सेवा करतोय त्यांच्यासाठी आपण जेवढा वेळ देणार तेवढाच वेळ आमच्यासारखे जे रिकामे माजी सैनिक आहेत त्यांच्याही भल्यासाठी आपण कार्य करत राहावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो.
आणि थांबतो. जय हिंद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.